भोकरदन नगर परिषदमध्ये महाविकास आघाडी आणि युती होत नसल्याचे चित्र आजपर्यंत तरी आहेत। त्यामुळं या भोकरदन शहरामध्ये नगर परिषदमध्ये महाविकास आघाडी होणार का, युती होणार का, याकडं भोकरदनकरवासियांचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडी होऊ नये ही अशी अपेक्षाच भाजप नेत्यांना आहेत, कारण त्यांचं चांगल्या प्रकारे या भोकरदन नगर परिषदमध्ये जमू शकतं। कारण महाविकास आघाडीचे 2 उमेदवार उभे राहिल्यास त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो। तिरंगी लढतीमध्ये भोकरदन येथे भाजपचे नगराध्यक्षपदाचा उमेदवार लागतोय असं चित्र सध्या तरी आहे। कारण भोकरदन नगर परिषद ही काही केलं तर भाजप नेते आपल्या ताब्यात घेणार असल्याचं चित्र आहे। त्यामुळं या भोकरदन नगर परिषदेमध्ये आता सध्या जखमी शेर रिंगणात उतरलेला आहे आणि ते काही केले तरी भोकरदन नगर परिषद भाजपच्या ताब्यात घेणार असल्याचं चित्र आहे। कारण सध्या भोकरदन शहरातलं वातावरण भाजपच्या बाजूने असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। कारण तिरंगी लढतीमध्ये या ठिकाणी भाजप लागते असं राजकीय गणित असल्याचं बोलल्या जाते।